नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा तुमच्या समोर आलोय एक नवीन संधी घेऊन, एक नवीन अपॉर्च्युनिटी घेऊन. बघा, जे ॲस्पिरंट्स आहे, बँकिंग ॲस्पिरंट जे आहे त्यांच्यासाठी किती रिक्रुटमेंट, किती अपॉर्च्युनिटीज आहेत हे आपण दरवर्षी बघतोच. यावर्षीचंही जे काही सत्र आहे आपलं नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीजचं ते या ठिकाणी चालू झालेलं आहे. खूप साऱ्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आपण याच्या अगोदरही बघितल्यात. SBI POची एक्झाम जी आहे ती ऑलरेडी झाली आहे. IBPS POची एक्झामचं नोटिफिकेशन ऑलरेडी येऊन गेले, तुम्ही अप्लाय केलं, या महिन्यामध्ये ते पेपर होणार आहेत. त्याच्यानंतर IBPS क्लर्कची मास रिक्रुटमेंट, जम्बो रिक्रुटमेंट या ठिकाणी आली आहे. सो वन मोर द रिक्रुटमेंट इज देअर, वन मोर अपॉर्च्युनिटी इज देअर, दॅट इज नथिंग बट द SBI क्लर्क, ज्याला आपण ज्युनियर असोसिएट असं म्हणतो. तर ही एक नवीन संधी घेऊन मी परत एकदा तुमच्या समोर आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहे, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन काय असेल, प्रीची एक्झाम कधी होणार, मेन्सची एक्झाम कधी होणार, महाराष्ट्र स्टेटसाठी असलेल्या नंबर ऑफ ज्या वॅकन्सीज आहेत त्या किती आहेत, याचा एक ओव्हरऑल अंदाज आपण आजच्या एक लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, संधी आपण युजली काय करतो, प्रिपरेशन करायला जेव्हा सुरुवात करतो, किती संधी पाहिजे आपल्याला, किती संधी पाहिजे, इतक्या संधी आहेत की या संधी संपत नाही आहेत आपल्याला, फक्त आपल्याला मेहनत मात्र फुल करावी लागेल, एवढं मात्र नक्की. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या SBI मध्ये आलेल्या ज्या नवीन नवीन रिक्रुटमेंटमधून एक दुसरी अजून एक महत्त्वाची रिक्रुटमेंट जी आपल्या समोर आली आहे त्या SBI क्लर्कची. आपण जनरली म्हणताना नॉर्मल वे, इथं नॉर्मल वे आपण त्याला SBI क्लर्क असं म्हणतो, पण याला ज्युनियर असोसिएट असं म्हटलं जातं. तर याच्या टोटल आता सध्या राईट नाऊ 5180 वॅकन्सीचं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आपलं कालच अनाऊन्स या ठिकाणी झालेलं आहे. त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशनची PDF जी आहे ती आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सुद्धा या ठिकाणी जी आहे तर ती शेअर केलेली आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या क्लर्क 2025चं जे नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये युजली एज, सॅलरी, क्वालिफिकेशन, एक्झाम पॅटर्न याच्याबद्दलची एक चर्चा जी आहे ती आपण या ठिकाणी करणार आहोत. सो वन बाय वन आपण आता पुढे जाऊयात. बघा, ज्या वॅकन्सीज आहेत, कुठल्याही रिक्रुटमेंटचा सर्वात मोठा जो मुद्दा असतो तो विद्यार्थ्यांसाठी असतो की सर वॅकन्सीज किती आहे, त्याच्यानंतर कास्ट वाईज वॅकन्सीज किती आहे, त्याच्यानंतर रेग्युलर बॅकलॉग वॅकन्सीज किती आहे, याचा एक ओव्हरऑल अंदाज विद्यार्थ्यांना असणं खूप जास्त गरजेचं आहे. का? कारण जेवढ्याही रिक्रुटमेंट येतात बाकीच्या गोष्टी ह्या जवळपास सेम असतात पूर्ण लेक्चर्समध्ये किंवा पूर्ण नोटिफिकेशन्समध्ये. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो बदलला जातो की नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहे, आणि बाकीच्या गोष्टी थोड्याफार चेंज झालेल्या असतात, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो कशाचा असतो, तो नंबर ऑफ वॅकन्सीजचा असतो. आता बघा, ज्या ऑल इंडिया जर वॅकन्सीज आपण बघितल्यात, ऑल इंडिया वॅकन्सीजचा नंबर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला की 5180 वॅकन्सीज आहेत. पण ॲज वी ऑल नो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्या क्लेरिकल कॅडरच्या ज्या वॅकन्सीज असतात त्या युजली स्टेट वाईज ज्या आहेत त्या वाटून दिलेल्या असतात, स्टेट वाईज डिस्ट्रीब्यूट केलेल्या असतात. आता जस्ट बिकॉज ऑफ की आपण महाराष्ट्रातून अप्लाय करणार आहोत, तर मी मेन मुद्दा जो इथं ठेवला आहे तो फक्त महाराष्ट्राचा ठेवला आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत सध्या त्या कशा असतील. इथं बघा, महाराष्ट्रामध्ये यावर्षी जे आहे तर टोटल 476 वॅकन्सीजचं नोटिफिकेशन जे आहे ते समजा यावर्षी महाराष्ट्रासाठी आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कॅटेगरी वाईज जर बघितलं तर SC कॅटेगरी जी आहे, SC कॅटेगरीच्या रेग्युलर वॅकन्सीज ज्या आहे, रेग्युलर वॅकन्सीजमध्ये 47 ज्या काय म्हणता येईल आपल्याला वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. आणि बॅकलॉगचं पण आहे, बॅकलॉग मी नंतर बोलतो. पण फ्रेश वॅकन्सीजमध्ये SC साठी आहे 47, त्याच्यानंतर ST कॅटेगरीच्या जर बघितलं आपण तर 42 वॅकन्सीज आहेत. OBC साठी 127 आहे. EWS साठी 47, विच इज ॲक्च्युली 10% ऑफ द टोटल वॅकन्सीज असतात, त्याच्यामुळे इथं 47 वॅकन्सी EWS साठी आहे. जनरल साठी जर बघितलं आपण अनरिझर्व कॅटेगरीसाठी 213, टोटल अशा 476 वॅकन्सीजचं एक ज्या नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहेत या महाराष्ट्राच्या वाट्याला या ठिकाणी आलेलं आहे. ज्या मोस्ट प्रोबेबली जसं IBPS क्लर्कमध्ये आपण बघितलं जास्तीत जास्त ज्या वॅकन्सीज आहेत त्या महाराष्ट्राच्याच वाट्याला आहे. थोडंसं या ठिकाणी पण जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या वाट्याला बऱ्यापैकी वॅकन्सीज या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी बाहेरून अप्लाय करायचं, आय डोंट थिंक सो तेवढी काही विचार करायची गरज आहे, कारण जास्तीत जास्त वॅकन्सीज ज्या आहेत त्या आपल्या ऑलरेडी महाराष्ट्रात असल्यामुळे आपण महाराष्ट्रातून अप्लाय करणं या ठिकाणी मला असं वाटतं सोयीचं असेल. कारण महाराष्ट्रातले विद्यार्थी त्यातल्या त्यात अप्लाय करण्याचा जो विचार करतात महाराष्ट्राच्या नंतर तो गुजरातचा करतात. पण मला असं वाटतं यावर्षी गुजरातपेक्षा महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत, त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रातूनच अप्लाय करायचे. सम ऑफ द बॅकलॉग वॅकन्सीज ऑल्सो देअर. काही बॅकलॉग वॅकन्सीज फक्त 3 कॅटेगरीच्या आहे. SC कॅटेगरीच्या आहेत 59, ST कॅटेगरी आहे 37 आणि OBC कॅटेगरी आहे 27. अशा 72 नंबर. तर आपल्याला अशा 168 ह्या ज्या बॅकलॉगच्या वॅकन्सीज आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. आणि वॅकन्सीजच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो बोलला जातो, इव्हन मागच्या नोटिफिकेशनमध्ये पण हे ऑलरेडी मेन्शन होतं, त्यांनी तो सेम पॅटर्न जो आहे तो ह्या वर्षीच्या नोटिफिकेशनमध्ये किंवा ह्या वेळेच्या नोटिफिकेशनमध्ये पण ठेवला आहे. तो म्हणजे काय, पर्टिक्युलरली ज्याही स्टेटच्या, आता इथे युजली आपल्याला दिलंय त्यांनी की स्टेट वाईज कॅटेगरी ज्या आहेत इथं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय की ज्या स्टेट वाईज
वॅकन्सीज आहे प्रत्येक स्टेटच्या, त्या वॅकन्सीजच्या 50% ऑफ द वॅकन्सीज ज्या आहेत तर ते वेटिंग लिस्टमध्ये ठेवणार आहे. आता इथं त्यांनी ऑलरेडी दिले बघा वेटिंग लिस्ट जे आहे, तर वेटिंग लिस्ट हे अप टू द 50% ऑफ द वॅकन्सीज असणार आहे. म्हणजे आता आपल्याकडे 476 जे आहेत, या 476ला जर अर्ध केलं आपण तर 238 वॅकन्सीज जे आहेत ते युजली तर ते कशात ठेवणार आहे, वेटिंगमध्ये ठेवणार आहे. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय असतो वेटिंग लिस्टचा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो IBPSच्या बाकीच्या परीक्षांमध्ये किंवा बाकीच्या अजून IDBIची एक्झाम असेल त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आहात का वेटिंग लिस्टमध्ये नाहीये, हे आपला ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी जी क्लिअरिटी आपल्याला मिळते. पण SBIच्या बाबतीत तसं नसतं, तुम्ही एक तर पास झालात नाही तर मग तुम्ही फेल झालात. आता फेल झालेले विद्यार्थी कोण वेटिंगमध्ये आहे कोण नाही हे आपल्याला क्लिअरली सांगता येत नाही. मग सर ते कशाहून आपण युजली ठरवायचं ते मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगतो. बघा समजा आता ओव्हरऑल जर आपण बघितलं की सर SBIचा जो कट ऑफ लागलाय तो जर समजा 70 मार्क्सचा लागला असेल, आता 70 मार्क्सचा कट ऑफ जर लागला असेल आउट ऑफ 200 आय एम टॉकिंग अबाउट की सर 200 पैकी 70 मार्क्सचा कट ऑफ लागलाय जनरल कॅटेगरीचा, तर आपल्याला एक अंदाज असा काढायचा आहे की जास्तीत जास्त 70 पेक्षा 2 मार्क आपल्याला कमी असतील, 68 मार्क किंवा 69 मार्क किंवा 69.5 मार्क जर आपल्याला असतील तर असं समजायचं की दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेटिंग लिस्ट पर्यंत आपल्याला कदाचित कॉल येऊ शकतो. असंच फक्त अझम्पशन आपण इथं वेटिंग लिस्टचं करू शकतो. हा फक्त एवढं आहे की 476च्या 50% ऑफ द लोक जे आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला वेटिंगमध्ये मिळू शकतात. आता असंही होऊ शकतं की 70चा कट ऑफ आहे तर 69.70 मध्येच कदाचित ते विद्यार्थी जे आहेत 69.70 किंवा 69 वी कॅन से दॅट 69.50 मध्ये समजा असंही असू शकतं की ह्या अर्ध्या मार्काच्या अंतरामध्ये ते 238 जे वेटिंगला ठेवलेले आहेत ते तेवढ्या एका अर्ध्या मार्काच्या मार्जिनमध्ये पण असू शकता, एका मार्कच्या मार्जिनमध्ये सुद्धा असू शकता. त्याच्यामुळे ती क्लिअरिटी आपल्याला अगोदर मिळत नाही. सो आपल्याला वेटिंगमध्ये राहायची इच्छाच नाही, आपण वेटिंगमध्ये राहायचा विचारच करायचा नाही. आपल्याला पहिलं फ्रेश लिस्टमध्ये आपला नंबर लागला पाहिजे, अशा पद्धतीनेच ऑब्व्हियसली आपल्याला या ठिकाणी प्रिपरेशन करायचं आहे. तर लक्षात घ्या ह्या नंबर ऑफ वॅकन्सीज आहे 476, बॅकलॉगच्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की 168 आहे, तर त्या बॅकलॉगच्या वॅकन्सीज पण या ठिकाणी या परीक्षेमध्ये भरल्या जाईल. पण मागच्या परीक्षेचा जर तुम्ही विचार केला आता याच्यामध्ये SC असेल, ST कॅटेगरी असेल, OBC कॅटेगरी असेल, या सर्व कॅटेगरीच्या तिन्ही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की जर तुम्ही मागच्या वर्षीचा स्कोर जर बघितला असेल तर SBIने 30%चा जो क्रायटेरिया आहे तो 30%चा क्रायटेरिया या ठिकाणी फॉलो केलेला आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या कास्ट वाईज जो आहे तो जर STचा कट ऑफ सर्वात कमी लागला असेल तर कमीत कमी तुम्हाला 30% मार्क, 200च्या 30% मार्क, 60 मार्क मिनिमम मिळवावेच लागतील. तुम्हाला जर 59.75 मार्क जर असतील तर अशा विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी SBIने घेतलेलं नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ॲटलिस्ट असा विद्यार्थी घ्यायचा आहे की जो टोटल मार्क्सच्या 30% तरी मार्क घेऊ शकतो. सो तुम्हाला कमीत कमी या बॅकलॉग वॅकन्सीजमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर या बॅकलॉग वॅकन्सीजमध्ये येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 30% ऑफ द मार्क ऑफ द टोटल पेपर घ्यावे लागतील. तुम्ही म्हणणार सर या बॅकलॉगच्या वॅकन्सीज त्यांनी बॅक का ठेवल्या, विद्यार्थ्यांना का घेतलं नाही? कारण जे विद्यार्थी त्यांना 30%चा क्रायटेरिया फुलफिल करत नव्हते ते असे 59 जागा, अशा 37 जागा आणि अशा 72 वॅकन्सीज त्यांनी बाकी ठेवल्या पण भरून घेतलेल्या नाही. हे लक्षात ठेवायचं सगळ्यात पहिले. म्हणजे आपल्याला मिनिमम 30%चा क्रायटेरिया या ठिकाणी फुलफिल करावा लागेल हे आपल्याला मागच्या SBIचा जो रिझल्ट लागला त्यातून कळालं होतं. आणि जस्ट बिकॉज ऑफ दॅट रिझन याच इतक्या लोकांनी 30%चा क्रायटेरिया फुलफिल न केल्यामुळे या जागा या ठिकाणी बॅकलॉग म्हणून त्यांनी ठेवलाय. आणि व्हेरी सेम यावर्षी जरी काही विद्यार्थी असे असतील, समजा आता इथं जर आपण बघितलं यांची जर ॲडिशन जर आपण केली तर 9 आणि 7 16 जवळपास 106 वॅकन्सीज ज्या आहे त्या आपल्या या ठिकाणी SC कॅटेगरीचे बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर 7 आणि 2 9 आणि 7 79 वॅकन्सीज ज्या आहेत त्या आपल्याला ST कॅटेगरीचे मिळत आहे. जर यावर्षी पण जर त्यांना 79 ऑफ द कॅन्डिडेट असे नाही मिळाले जे 30%चा क्रायटेरिया फुलफिल करताय, या वर्षी सुद्धा किंवा या नोटिफिकेशन मध्ये सुद्धा काही वॅकन्सीज या बॅकलॉग राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे प्रयत्न करा कमीत कमी 30% ऑफ द मार्क्स ऑफ द होल पेपर आपल्याला कमीत कमी या ठिकाणी मिळवायचे आहे. बघा खाली मी एक नोट या ठिकाणी लिहिलेली आहे. इफ यू कॅन सी, येस इथं दिलंय की यू कॅन ऑल्सो अप्लाय फॉर द हिंदी लँग्वेज स्टेट. आता बघा ही एकदम अल्टिमेट पोर्शन, अल्टिमेट पार्ट आहे आपला. हा युजली आपल्याला महाराष्ट्रातूनच अप्लाय करायचा आहे, पण काही विद्यार्थी असे असतात जे हिंदी भाषिक आहे पण महाराष्ट्रात राहून प्रिपरेशन करतात. त्या लोकांनी जर असं वाटलं आपल्याला की सर इकडचं कॉम्पिटिशन थोडंसं जास्त वाटतंय ते आपल्या हिंदी भाषिक स्टेटमधून सुद्धा अप्लाय करू शकता. आपलं जे नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशनमध्ये जी लोकल लँग्वेज आहे हिंदी ज्या स्टेटची आहे त्या स्टेटमध्ये सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. कारण एक गोष्ट सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवा, मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या ज्या विद्यार्थ्यांनी गुजरातमधून अप्लाय केलं होतं
मागच्या वर्षीच्या SBI क्लर्कच्या रिक्रुटमेंटच्या नंतर सिलेक्शनच्या नंतर तिथं खूप स्ट्रिक्ट अशी LPT लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट यावेळेस घेण्यात आलेली आहे. आमचे जे मागच्या वर्षीचे विद्यार्थी होते, ज्या विद्यार्थ्यांनी गुजरातमधून अप्लाय केले, त्यांनी स्वतः आम्हाला हे सांगितलं की सर यावर्षीची जी यावर्षी त्यांच्यासाठी ज्यांचं सिलेक्शन ज्या लास्ट इयरच्या एक्झाममध्ये झालं त्यामध्ये LPT खूप स्ट्रिक्ट घेण्यात आलेली आहे. इव्हन सम ऑफ द केसेस इंटरव्ह्यू सारखी LPT त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तर तुम्ही ज्या स्टेट आपला स्टेट सोडून जर बाहेरच्या स्टेटमध्ये जर तुम्ही अप्लाय करत असाल तर थोडंसं काळजीपूर्वक विचार करा, कारण तिथलची LPT जी आहे ती थोडीशी स्ट्रिक्ट या ठिकाणी होणार आहे. तर एवढ्या नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे या ठिकाणी बघायला मिळतील. सर इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जर आपण बघितलं, इम्पॉर्टंट डेट्स जे आहेत ते 3च असतात की सर अप्लाय करण्याची डेट, प्रीची डेट आणि मेन्सची डेट, या 3 या ठिकाणी मी मेन्शन केलंय. बघा ऍप्लिकेशन डेट जी आहे ती आपली 6 ऑगस्ट पासून ते 26 ऑगस्ट 2025 या एवढ्या वेळेमध्ये एवढ्या दिवसामध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर प्री एक्झाम डेट, एक्झॅक्ट डेट त्यांनी दिलेली नाहीये पण मंथ दिलाय टेंटेटिव्हली की सप्टेंबर 2025 मध्ये आपली प्री होणार आणि नोव्हेंबर 2025 मध्ये आपली मेन्स होणार. म्हणजे आजच्या हिशोबाने जर विचार केला, टुडे वी आर इन ऑगस्ट, ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर, मतलब हार्डली असं विचार करा एक महिना दीड महिन्याचा वेळ आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रीचं प्रिपरेशन करायचंय आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर त्याच्या पुढच्या 2 महिन्यानंतर आपल्याला मेन्स द्यायची आहे. म्हणजे मेन्ससाठी आपल्याकडे 3-3.5 महिन्याचा काळ आजपासून जरी आपण विचार केला तरी आहे. तर ह्या काही इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. 6 ऑगस्ट ते 26 ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, ऍप्लिकेशन आपलं कंप्लीट करायचं आहे. पुढे आलोय सर एज्युकेशनल क्वालिफिकेशन. एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या बाबतीत जास्त बोलायची गरज नसते, कारण जवळपास आपण जेव्हापासून बघितले 2011 पासून जेव्हापासून IBPS चं फॉर्मेशन झालंय तेव्हापासून IBPS अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक परीक्षेचं 99% ऑफ द परीक्षांचं क्वालिफिकेशन हे सेम असतं. इथं सिम्पली लिहिलंय डिग्री. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एनी डिसिप्लिन मध्ये एनी डिग्री. फक्त लक्षात ठेवायचं की तुमचं डिग्री जे आहे कंप्लीशन जे आहे ते 31/12/2025 31 ऑगस्ट 2025 च्या अगोदर तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे. फायनल जे आपले जे आपण तो रिझल्ट लागल्याच्या नंतर आपल्याला जे मार्कशीट भेटतं त्याच्यावर जी डेट ऑफ द आहे रिझल्ट, ती रिझल्टची तारीख आपली ही 31/12 म्हणजे 31 ऑगस्ट 2025 च्या अगोदरची असली पाहिजे. बघा इथं खाली मी काहीतरी एक ॲडिशनल एक नोट या ठिकाणी दिलेली आहे की दोज हु आर इन द फायनल इयर सेमिस्टर और देअर ग्रॅज्युएशन और मे अल्सो अप्लाय प्रोविजनली टू सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर जे असे काही विद्यार्थी असतात ज्या विद्यार्थ्यांनी सपोज टू बी आता नोटिफिकेशन आलंय पण काही लोकांनी फायनल इयर म्हणा किंवा फायनल सेमिस्टरची एक्झाम दिली आहे पण अजून रिझल्ट लागलेला नाहीये, असे विद्यार्थी सुद्धा या परीक्षेला अप्लाय करू शकता आणि आपण या ठिकाणी सिलेक्शन मिळवू शकतो. पण सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय हे लक्षात ठेवा की तुमचा जो रिझल्ट आहे, तुम्ही अप्लाय जरी आता करताय पण तुमच्या रिझल्टची जी डेट आहे ती 31/12/2025 च्या अगोदरची असली पाहिजे. जर समजा तुमचं सिलेक्शन झालं आणि तुमचा रिझल्ट 31 च्या ऐवजी 31/12 च्या ऐवजी जर समजा जानेवारी मधल्या एखाद्या डेट मध्ये जर लागला असेल तर लक्षात ठेवा तुमचं सिलेक्शन जरी झालं तरी तुम्हाला फायनली अलॉटमेंट किती या ठिकाणी मिळणार नाही. का? कारण तुमचा रिझल्ट हा 31/12/2025 च्या अगोदर लागलेला असला पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय ही आपली एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. चला पुढे जातोय सर आपण. पुढे आल्याच्या नंतर एज. आता एजच्या बाबतीत जर बघितलं युजुअली ऑफिसर लेवलचं एज आणि जनरल कॅटेगरी ऑफिसर लेवल आणि क्लर्क लेवल याच्यामध्ये जर बघितलं तरी 2 वर्ष कमी असतात सगळ्यांसाठी. आता जनरल कॅटेगरीचं जर बघितलं आपण तरी तर एज लिमिट जे आहे तर जनरल कॅटेगरी म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी मिनिमम 20 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम 28 वर्ष पाहिजे. म्हणजे 20 ते 28 वर्षामध्ये जर तुमचं एज असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता फॉर SBI क्लर्कला. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे 28 आहे, 28 मध्ये 3 वर्ष ऍड करायची आपल्याला, म्हणजे आपल्याला ओबीसीचं रिझर्वेशन मिळेल या ठिकाणी 28 आणि 3. इथे जर बघितलं आपण ते 31 वर्ष होणार. त्याच्यानंतर इथं जे रिझर्वेशन आहे SC ST कॅटेगरीला तर ते 5 वर्षाचं आहे, म्हणजे 28 आणि 5 33 वर्षापर्यंत आपण जे आहे SC आणि ST कॅटेगरीचे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर PWD म्हणजे PWD मध्ये पण जनरल आणि EWS असेल तर त्यांना 10 वर्षाचं रिझर्वेशन या ठिकाणी मिळतं. म्हणजे लक्षात घ्या इथं 28 आहे, 28 आणि 10 किती होतात 38 होतात. म्हणजे जनरल कॅटेगरी आणि EWS कॅटेगरीचा जो PWD कॅन्डिडेट आहे तो वयाच्या 38 वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर जर PWD OBC कॅटेगरीचा असेल तर 13 वर्षाचं जे आहे तर या ठिकाणी एक्सटेन्शन मिळतं. याच्या 3 वर्ष जर ऍड केले तर वयाच्या 41 वर्षापर्यंत तो कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आणि त्याच्यानंतर 15 वर्ष SC ST जे कॅन्डिडेट आहे SC ST कॅन्डिडेट जे PWD बिलॉंग करतात त्यांना 15 वर्षाचे ज्या एक्स्ट्रा आहे म्हणजे ते वयाच्या 43 वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकता. ही एज लिमिट आहे. बघा एक सर्व्हिसमॅन कॅटेगरी जे आहे तर एक सर्व्हिसमॅन आणि डिसेबल एक सर्व्हिसमॅन या लोकांसाठी पण जर बघितलं यांच्यासाठी पण एज रिलॅक्सेशन जे आहे ते वेगळं या ठिकाणी आहे. इथं दिलंय ऍक्च्युअल पिरियड ऑफ द सर्व्हिस रेंडर इन द डिफेन्स +3 इयर. म्हणजे ज्या वर्षात तुम्ही जेव्हा रिटायर होतात, रिटायर झाल्या
झाल्याच्या नंतर 3 वर्ष तुम्ही या वेगवेगळ्या परीक्षांना अप्लाय या ठिकाणी करू शकता. ही मिनिमम क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर 8 इयरचं जे आहे तर डिसेबल एक्स सर्व्हिसमॅनसाठी असतं बघा. जे नॉर्मल एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांना सर्व्हिसच्या नंतर ते 3 वर्षापर्यंत जे आहेत आपल्या वेगवेगळ्या परीक्षांना अप्लाय करू शकता. या पर्टिक्युलरली ह्या परीक्षेला तरी त्यांनी 3 वर्ष दिलेलं आहेत. त्याच्यानंतर तुम्ही डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन आहात तर तुम्हाला 8 वर्ष म्हणजे सर्व्हिसच्या पुढे 8 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. किंवा सब्जेक्ट टू मॅक्झिमम 50% ऑफ द एज, किंवा जास्तीत जास्त एक्स सर्व्हिसमॅनचं एज 50 वर्ष असलं पाहिजे. 50 वर्षापेक्षा जास्त असलेले एक्स सर्व्हिसमॅन या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. आणि सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा जर आपण या ठिकाणी बघितला तर आपल्याला इथे दिलंय की जो कॅन्डिडेट अप्लाय करतोय, नॉर्मल कॅन्डिडेट बद्दल आपण बोलतोय, त्याचा जन्म हा 2/4/1997च्या अगोदरचा नसला पाहिजे. की बोर्न नॉट अर्लियर दॅन, ही तारीख लक्षात ठेवायची आहे की 2 एप्रिल 1997च्या अगोदरचा जन्म आपला नसावा आणि 1 एप्रिल 2005 च्या नंतरचा जन्म आपला नसावा. ह्या 2 डेट ज्या आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे. 2/4/1997च्या अगोदर नसला पाहिजे आणि 1/4/2005 च्या नंतरचा नसला पाहिजे. तो प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो. हे एज लिमिट आहे, सगळ्यांनी प्रॉपरली या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथं सर्वात पहिले महत्त्वाचं, इथं एकदम सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे, अप्रेंटिस. बघा मागच्या काही वर्षामध्ये आपण SBI मध्ये अप्रेंटिस लोक जे आहेत, SBI मध्ये अप्रेंटिसच्या जागा येतात. त्याच्यानंतर आता खूप साऱ्या वेगवेगळ्या बँकांमध्ये पण अप्रेंटिसच्या जागा या ठिकाणी येत आहे. तर त्या अशा विद्यार्थ्यांसाठी इथं खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की अप्रेंटिस जे आहे SBIचे ऑलरेडी त्यांच्यासाठी एजमध्ये पण रिलॅक्सेशन या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. बघा म्हणजे नॉर्मल एज जे आहे त्या नॉर्मल एजमध्ये जनरल आणि EWSच्या कॅन्डिडेट जे आहेत तर त्यांच्यासाठी 1 वर्षाचं, त्याच्यानंतर OBC साठी 4 वर्षाचं, SC ST साठी 6 वर्षाचं, PWD जी जनरल असेल त्यांच्यासाठी 11 वर्ष, OBC चे PWD असेल 14 वर्ष, SC ST PWD असेल तर अशा लोकांसाठी 16 वर्षाचं या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर एक्सटेन्शन रिझर्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं बघायला मिळेल. हे फर्स्ट टाइम असं झालंय की SBI ने अप्रेंटिस साठी आपल्याला इथे स्पेशल रिझर्वेशन ठेवलंय. पण ते एजच्या बाबतीत आहे. लक्षात ठेवा नंबर ऑफ वॅकन्सीज मध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन अप्रेंटिस साठी नाहीये. मग त्यांच्यासाठी फायदा काय आहे तर जे अप्रेंटिस आहे त्या अप्रेंटिस साठी, आता बघा याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल या ठिकाणी वाचत नाहीये पण ही जी नोट आहे मी ही आपल्या नोटिफिकेशन मधून घेतली आहे. तिथं क्लिअरली एवढं सांगितलंय की तुम्हाला 200 पैकी 5 मार्क जे आहे ते ॲडिशनली तुम्हाला या ठिकाणी मिळणारे जे अप्रेंटिस विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. बाकी डिटेल जी आहे ती पूर्ण याच्यामध्ये दिलेली आहे. आपल्या ऍक्च्युअल नोटिफिकेशन जी PDF आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. जे विद्यार्थी असे कोणी विद्यार्थी असतील जे SBIचे अप्रेंटिस आहे आणि ते हा व्हिडिओ बघताय अशा लोकांनी खूप काळजीपूर्वक ते नोटिफिकेशन वाचून घ्यायचंय. बाकीचे डिटेल तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. फक्त आनंदाची गोष्ट एवढीच आहे की तुम्हाला लोकांना अप्रेंटिस लोकांना SBI ने या ठिकाणी काय कन्सिडर केलेलं आहे आणि तुम्हाला थोडासा फायदा या ठिकाणी बघायला मिळेल. सर पुढे आलोय आपण सॅलरी स्ट्रक्चर. सर एव्हरीवन प्रत्येक जण या ठिकाणी जे आहे कोणालाही जॉब मिळवायचा आहे तर तो जॉब कशासाठी मिळवायचा आहे, सॅलरी स्ट्रक्चर हे सगळ्यांचं अल्टिमेट अट्रॅक्शन अल्टिमेट मोटिवेशन या ठिकाणी असतं. तर बघा या ठिकाणी मी खूप सारे पे स्केल एक्सेट्रा 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 खूप सारं या ठिकाणी सांगितलंय. बट अल्टिमेटली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, युअर स्टार्टिंग पे जो आहे तो 46,000 रुपये पर मंथ आहे. हा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. थोडेसे जे अलाउन्सेस आहे ते सिटी वाईज, तुम्ही कुठल्या सिटीमध्ये आहात, A सिटी B सिटी C सिटीमध्ये आहात त्या सिटी वाईज तुमचे अलाउन्सेस जे आहे ते थोडेफार या ठिकाणी चेंज होतील. त्याच्यामुळे ऑन अन ॲव्हरेज जे आहे तर 46,000 हा एवढा पेमेंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. पुढे आलोय सर आपण ॲप्लिकेशन फीस. आता ॲप्लिकेशन फीस जनरल EWS असेल OBC असाल तर तुम्हाला 750 रुपये एवढी फीस पेड करायची आहे. रेस्ट ऑफ बाकीच्या लोकांसाठी कुठल्याही प्रकारची फीस या ठिकाणी नाहीये, त्यांच्यासाठी कम्प्लिटली नील आहे. त्याच्यामुळे फीस जे आहे ते इन्क्लुडिंग ऑल द GST अँड ऑल अदर्स आहेत. त्याच्यामुळे 750 रुपये आपल्याला पेड करावे लागतील आणि ही नॉन रिफंडेबल आहे एवढी लक्षात ठेवा. प्री आणि मेन्सचे जे एक्झामचे सेंटर आहेत ते या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. युजली SBI जे आहे ज्या ठिकाणी प्रीचं सेंटर असतं त्या ठिकाणी मेन्सचं सेंटर हे युजली असतंच. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर अहिल्यानगर ज्याला आपण अहमदनगर असं म्हणतो, अकोला अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद धुळे आपण ज्याला म्हणू शकतो, जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर त्याच्यानंतर नांदेड. आता मी आपलं साखर एज्युकेशन जे आहे हे नाशिकला आहे त्याच्यामुळे मी नाशिकला या ठिकाणी थोडंसं हायलाईट केले की नाशिकमधून जो विद्यार्थी अप्लाय करणार आहे त्याला प्रीसाठी आणि मेनसाठी बाहेरच्या कुठल्या सिटीमध्ये जायची गरज पडणार नाही. नाशिक हे सेंटर आपलं प्री ॲज वेल ॲज मेनसाठी दोघांसाठी सुद्धा या ठिकाणी आहे. पुढे आलोय सर सिलेक्शन प्रोसेस युजली कशी असणार आहे. सर SBI क्लर्कची सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती कशी, तर एकदम सोपी. 2 फेज त्याच्यामध्ये आहे. जास्तीत जास्त मेन फेज जे आहे ते 2 आहेत. त्यातला पहिला फेज आपला प्री आहे
प्रीचा पेपर तो या ठिकाणी 100 मार्क्सचा होणार, त्याच्यानंतर मेन्सचा जो पेपर आहे तो या ठिकाणी 200 मार्क्सचा होणार. पण याच्यानंतर आपल्याला LPT द्यावी लागते. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आपल्याला जर आपण क्लेरिकलच्या ज्या एक्झाम्स, क्लेरिकलच्या ज्या नोटिफिकेशन येतात किंवा वॅकन्सीज येतात त्या जनरली स्टेट वाईज असतात आणि आपल्याला ज्या स्टेटमधून आपण अप्लाय करतो तिथलची लँग्वेज आपल्याला आली पाहिजे, ही रिक्वायरमेंट आपली या ठिकाणी असते. तर इथं त्याच पद्धतीने लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, पूर्वी हे LPT असायचं फक्त, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, आता त्यांनी अजून एक L या ठिकाणी जोडलाय, लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. या 3 फेजमध्ये आपलं या ठिकाणी जे आहे सिलेक्शन होणार. प्रीचा पेपर ॲज वी ऑल नो की हा फक्त क्वालिफाईंग नेचरचा असेल. याचे 100 मार्क जे आपल्याला मिळणार आहे, 100 पैकी जे मार्क मिळणार आहे ते फायनल मेरिटमध्ये काउंट होणार नाही. तुमचं फायनल मेरिट जे आहे ते ह्या 200 मार्क पैकी या ठिकाणी असेल. चला पुढे जातोय आपण. सर हे प्री एक्झाम पॅटर्नमध्ये जर आपण बघितलं, प्री एक्झाम पॅटर्नमध्ये आता ॲक्च्युली तर प्री एक्झाम नाही आहे, तर हे जे आहे ॲक्च्युली LPT, तर या LPTच्या बाबतीत जर आपण बघितलं त्याचा प्रीचा जो पॅटर्न आहे की जो प्रीची एक्झाम आपली या ठिकाणी होणार आहे एकदम व्हेरी सेम. इंग्लिश आहे, इंग्लिशचे सर 30 प्रश्न असणार आहेत आपल्याला 30 मार्कासाठी. त्याच्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी ज्याला आपण क्वांट म्हणतो 35 प्रश्न असणार आहेत 35 मार्कासाठी. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे रिझनिंग ॲबिलिटी, 35 प्रश्न आहे 35 मार्कासाठी. असं 20 मिनिटाचा वेळ आपला हा आहे. म्हणजे युजली जो पॅटर्न आहे प्रीचा तो ॲज इट इज आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये. जसा मागच्या वर्षीचा पॅटर्न होता तोच यावर्षी त्यांनी फॉलो केलेला आहे. चला पुढे आलोय सर आपण. आता आपल्याला जायचं मेन्समध्ये. मेन्समध्ये जनरल फायनान्शियल अवेअरनेस जर आपण बघितलं तर नंबर ऑफ क्वेश्चन 50 आहे, 50 मार्क आहे, 35 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी दिला गेलेला आहे. इंग्लिश लँग्वेजसाठी, इंग्लिश लँग्वेजमध्ये जर आपण बघितलं 40 प्रश्न आहेत, त्याच्यानंतर 40 मार्क आहे, 35 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी दिला आहे. त्याच्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला 50 प्रश्न आहे, 50च मार्क आहे आणि 45 मिनिटाचा वेळ इथं दिला गेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं जर बघितलं तर रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूडमध्ये 50 प्रश्न आहे, 60 मार्क आहे आणि आपल्याला 45 मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिलाय. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन आहे 190, मार्क आहेत आपले 200 आणि 2 तास आणि 40 मिनिटं एवढा वेळ आपल्याला मेन्ससाठी या ठिकाणी असेल. पुढे आलोय सर. LLPT मतलब लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जे आहे याच्यामध्ये नेमकं एक्झॅक्टली काय. आता बघा हा याला आपण फेज 3 असं म्हणलेलं आहे या ठिकाणी. लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट प्रोव्हिजनली सिलेक्टेड कॅन्डिडेट नॉट हॅव्हिंग स्टडीड इन 10th और 12th. बघा ज्या विद्यार्थ्यांचं समजा तुम्ही महाराष्ट्रातून हा फॉर्म भरलाय, पण महाराष्ट्रातून फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचं जर 10वी किंवा 12वीला मराठी हा सब्जेक्ट जर बोर्डाच्या परीक्षेमध्ये नसेल तर अशा विद्यार्थ्यांची जी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आहे ती थोडीशी स्ट्रिक्ट या ठिकाणी घेतली जाईल. काही विद्यार्थी असतात ज्यांचं केंद्रीय विद्यालय वगैरे मधून जर समजा शिक्षण झालं असेल तर त्यांचा मराठी त्या ठिकाणी सब्जेक्ट नसतो. अशा लोकांना या ठिकाणी थोडंसं स्ट्रिक्ट अशा लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टमधून जर थोडंसं जावं लागेल. तर पॅटर्न कसा असेल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टचा बघा. एक नॉन व्हर्बल टेस्ट आपली या ठिकाणी घेतली जाते. नॉन व्हर्बल म्हणजे जे पेन पेपरवर युजली असू शकते. ऑब्जेक्टिव्हमध्ये बघा, ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला नंबर ऑफ पॅसेज जे आहे 3 दिले जातील, त्याच्यावर क्वेश्चन जे आहेत ते 15 असणार आहेत आणि मॅक्झिमम मार्क त्या ठिकाणी 15 असतील. आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, जसा पॅसेज आपला दिलाय एक पॅसेज असतो, पॅसेजच्या खाली जसं आपण ऍक्च्युअल आता SBIचा जो पेपर देणार आहे त्याच्यामध्ये जसं इंग्लिश असतं त्याच्यामध्ये जसं मराठीचा एक पॅसेज आहे, त्याच्या खाली आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्याच्या खाली ऑब्जेक्टिव्ह टाईप ते असेल, आपल्याला फक्त त्याला टिक करायचंय. ओके. त्याच्यानंतर दुसरा जो पॅटर्न आहे तो सब्जेक्टिव्ह असेल. आता याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह म्हणजे नंबर ऑफ पॅसेज असतील 3, त्याच्यावर प्रश्न असतील, नंबर ऑफ क्वेश्चन 15 आणि मार्क पण 15 दिले. तर सब्जेक्टिव्ह मध्ये थोडंसं आपल्याला सब्जेक्टशी रिलेटेड किंवा आपण त्याला म्हणू शकतो थोडंसं रायटिंग स्किलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी या करता येऊ शकता. रायटिंग आपल्याला करावी लागू शकते. काही टॉपिक आपल्याला कदाचित त्या ठिकाणी दिले जातील, त्या टॉपिकवर आपल्याला लिहावं लागेल, काही सेंटेन्सेस आपल्याला तिथे कॉपी करावं लागतील, असं काहीतरी विषय असेल. आणि जे व्हर्बल टेस्ट आहे, व्हर्बलमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील प्रोबेबली, तर त्याच्यामध्ये आपल्याला 20 मार्कासाठी ते आहे. म्हणजे 15 आणि 15 30 आणि 20 50, म्हणजे आपली लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टला आपल्याला 50 मार्क या ठिकाणी दिले. पण लक्षात ठेवा हे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट अशाच विद्यार्थ्यांसाठी स्ट्रिक्ट आहे ज्यांच्या मराठी हा सब्जेक्ट 10वीच्या बोर्डामध्ये किंवा 12वीच्या बोर्डामध्ये नव्हता. अशा विद्यार्थ्यांसाठी थोडीसं हे स्ट्रिक्ट असेल. बाकी ज्या लोकांच्या 10वी किंवा 12वीच्या बोर्डमध्ये मराठी हा सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी घाबरायची गरज नाहीये. चला, ही अशा पद्धतीने लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आपली या ठिकाणी होणार. सर ऍप्लिकेशन करत असताना आता बघा, अप्लाय करत असताना जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी वेगवेगळ्या परीक्षांसाठी अप्लाय केले त्यांच्यासाठी काही नवीन नाही आहे. पण जो विद्यार्थी फर्स्ट टाइम अप्लाय करतोय त्या विद्यार्थ्याला जर तुम्ही कुठेही अप्लाय करत असाल, अप्लाय करताना आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन आपल्याजवळ असली पाहिजे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, डेट ऑफ बर्थ आहे, ईमेल आहे, मोबाईल नंबर, ID प्रूफ असेल. कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड. काही गोष्टी आपल्याला अपलोड पण कराव्या लागतात. फॉर्म जेव्हा आपण भरतो तेव्हा फॉर्म भरताना आपल्याला काही गोष्टी अपलोड कराव्या लागतात. त्यातला सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा जो आहे, आपल्याला फोटोग्राफ अपलोड करावा लागतो, सिग्नेचर असतं, लेफ्ट थंब इम्प्रेशन असतं आणि एक हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे हे पण आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागतं. आणि सोबत मागच्या एक 3-4 एक्झाम पासून आपण बघतोय की आता तुम्हाला एक लाईव्ह फोटो सुद्धा अपलोड करावा लागतोय. लाईव्ह फोटो अपलोड करताना इन ॲडिशन टू द अबव फोटोग्राफ
candidate will also required to capture and upload their live photograph either by using the webcam or mobile phone. म्हणजे जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन पूर्ण करत असताना आपण जेव्हा फोटो अपलोड करतो, जो आपण स्कॅन करून ठेवलेला आहे तो फोटो अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला एक लाईव्ह फोटो सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करावा लागतो. तर कुठल्याही पद्धतीचा फॉर्म भरताना चूक होता कामा नाही, म्हणून मी हा पॉईंट पण या ठिकाणी मेन्शन केलाय की आपल्याला लाईव्ह फोटो सुद्धा या ठिकाणी आपल्याला अपलोड करावा लागेल. वेबसाईट आपल्याला जी आहे ती ऑलरेडी या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये पण दिलेली गेलेली आहे. अजून परत एकदा या ठिकाणी आपण ठेवली आहे की www.sbi.co.in या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता. अप्लाय करताना कुठल्याही प्रकारची चुकी करू नका, एवढं मात्र फक्त लक्षात ठेवायचं आहे. जे हँड रिटन डिक्लेरेशन आहे ते हँड रिटन डिक्लेरेशन मी तुमच्या समोर इथं ऑलरेडी ठेवलंय. IBPSच्या हँड रिटन डिक्लेरेशन मध्ये आणि SBIच्या हँड रिटन डिक्लेरेशन मध्ये फक्त फरक एवढा असतो की IBPSच्या हँड रिटन डिक्लेरेशन मध्ये आपल्याला डेट ऑफ बर्थ जी आहे ती विचारलेली नसते किंवा ती मेन्शन नसते. SBIचे जे हँड रिटन डिक्लेरेशन आहे त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ सुद्धा आपल्याला मेन्शन करायची आहे. सो चुकूनही बऱ्याचदा काही विद्यार्थी काय करतात, जे IBPSचं हँड रिटन डिक्लेरेशन आहे ते ॲज इट इज जर तुम्ही SBIला अपलोड करत असाल तर तिथं ते चुकतंय, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जे हँड रिटन डिक्लेरेशनचा फॉर्मॅट आपल्याला नोटिफिकेशन मध्ये दिलाय त्याच पद्धतीने ते आपल्याला अपलोड करायचं आहे. चला आता बाकीचे जे स्लाइड आहेत आपल्या, या स्लाइड तुम्हाला लोकांना आयडिया आहेत. आपल्या SBI आपलं जे यूट्यूबचं चॅनल आहे, यूट्यूबच्या चॅनलला तुम्ही जर समजा आतापर्यंत व्हिजिट केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि येणाऱ्या खूप साऱ्या आपलं अपडेटेड किंवा जे नोटिफिकेशन्स आहेत त्या नोटिफिकेशनसाठी आपल्याला रेडी राहायचं आहे. त्याच्यानंतर आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे, टेलिग्रामच्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी जॉईन केलेलंच असेल. असा कोणी विद्यार्थी असेल ज्याने साकारच्या व्हिडिओला फर्स्ट टाइम बघितलंय आणि त्याला इथून पुढे येणाऱ्या नवीन नवीन नोटिफिकेशन्स बद्दल जर अवेअर राहायचं असेल तर तुम्ही थ्रू द टेलिग्राम चॅनल आम्हाला या ठिकाणी जॉईन करू शकता. त्याच्यासाठी तुमच्याकडे स्कॅनर पण आहे. इव्हन साकार एज्युकेशन नाशिकला जर तुम्ही सर्च केलं टेलिग्रामला तिथं सुद्धा तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामला पण तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता साकार एज्युकेशनच्या पेजला. त्याच्यानंतर हा आपला व्हॉट्सअपचा पेज आहे. व्हॉट्सअपच्या पेजवर आपल्याला तुम्ही स्वतःला ॲड करून घेऊ शकता. आम्ही खूप साऱ्या नवीन नवीन नोटिफिकेशन, नवीन नवीन क्वेश्चन्स, नवीन नवीन अपडेटेड पॅटर्न, रिझल्ट्स याच्या खूप सारे नोटिफिकेशन्स जे आहेत ते आपल्या द व्हॉट्सअपला सुद्धा आम्ही या ठिकाणी शेअर करत असतो. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर असं आहे बघा, लक्षात घ्या. सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा, आजचा जे नोटिफिकेशनचा व्हिडिओ जो होता त्या नोटिफिकेशनच्या व्हिडिओमधले जे बोल्ड पॉईंट्स होते ते एवढेच होते की नंबर ऑफ वॅकन्सीज जे आहे त्या 5180 आहे. 6 ऑगस्टपासून 26 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. प्रीसाठी 1.5 ते 2 महिन्याचा वेळ आपल्याकडे आहे. मेनसाठी 3.5 ते 4 महिन्याचा वेळ आहे. या वेळेमध्ये दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी खूप जास्तीत जास्त प्रिपरेशन करायचं आहे. आपण जे आहे नाशिक सेंटरला आपली 5 तारखेपासून म्हणजे बॅच जी आहे ती आपण 5 ऑगस्टपासून स्टार्ट ऑलरेडी केलेली आहे. तिचा टायमिंग जो आहे आपला सकाळी 7:30 ते 11:30 असेल. आणि ह्या ज्या बॅचेस आपण आता स्टार्ट केलेल्या आहेत, या बॅचेस आपण ॲक्च्युली ज्या स्टार्ट केल्या आहे त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा त्याचा जो टार्गेट आहे तो टार्गेट आहे SBIची जी एक्झाम आता आली आणि पुढे येणाऱ्या ज्या अपकमिंग एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्समध्ये आपल्याला जर सिलेक्शन पाहिजे असेल तर आपण आतापासून चालू झालेल्या बॅचेसमध्ये आपलं प्रिपरेशन जर स्टार्ट केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं. चला या ठिकाणी आपला हा व्हिडिओ या ठिकाणी संपलाय. पुन्हा पुढे लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन अपडेटेड नोटिफिकेशन सोबत किंवा नवीन नवीन स्कीम सोबत मी तुम्हाला परत भेटायला येईल. तोपर्यंत नमस्कार.